लांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। दरम्यान संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचं समजतंय। आळंदीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। आता या सगळ्याला काय नेमकी पार्श्वभूमी आहे याची कारणं देखील काही वेळातच समोर येतील। तेव्हा या घडीची एक महत्त्वाची बातमी, विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत विकास लवांडे आणि याच विकास लवांडेंवर आता शाईफेक करण्यात आलेली आहे। संग्राम भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही शाईफेक करण्यात आल्याचं समजतंय। अनेक मुद्द्यांवर खरं तर ते सातत्यानं बोलत असतात आणि या सगळ्याची कुठेतरी पार्श्वभूमी असू शकते असं बोललं जातंय, अशी माहिती सध्या समोर येते। आता हा नेमका प्रकार का घडलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर काही कारवाई करण्यात आली आहे का, याची दखल कोणी घेतलेली आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विकास लवांडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत। याच विकास लवांडेंवर आळंदीमध्ये आता शाईफेक करण्यात आलेली आहे। आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं। ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी अडवून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे। जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे। आज तेव्हा त्यांनी सत्याग्रह आंदोलन आता आपल्यावर शाईफेक केल्याप्रकरणी सुरू केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी माझ्यावर शाई फेकलेली आहे, त्या सगळ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, या शाईफेकीचं काय नेमकं कारण आहे? कारण की आता जो व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये त्यांनी अनेकांची नावं तर समोर घेतली आहेत, मात्र नेमकं कारण काही कळू शकलं नाहीये। दीपक, मागच्या काही दिवसांपासून सनातन धर्म विरुद्ध भागवत धर्म अशा पद्धतीची एक मांडणी विकास लवांडे करत आहेत आणि त्यांना सातत्यानं संतांच्या भागवत वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं मनुवादी विचारांचे लोक घुसले आहेत अशा पद्धतीचा उल्लेख त्यांना केला आहे। मधल्या काळात तर त्यांना एक यादीच जाहीर केली होती ज्याच्यामध्ये संग्राम भंडारे यांचा देखील उल्लेख केला होता आणि हे कशा पद्धतीनं भागवत धर्मामध्ये येऊन हा धर्म कुठेतरी या धर्माला गालबोट लागेल अशी कृत्य करतायत अशा पद्धतीचं सातत्यानं वक्तव्य केलं होतं आणि मागच्या साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यापासून ही मांडणी करत असताना कुठेतरी आपल्या जीवाला धोका आहे अशा पद्धतीचं देखील विकास लवांडे यांचं म्हणणं होतं आणि कुठेतरी मला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी देखील मागणी केली होती। याच अनुषंगानं सुप्रिया सुळे असतील किंवा रोहित पवार असतील यांना देखील विकास लवांडेंना संरक्षण द्यावं अशा पद्धतीचं पत्र पोलिसांना दिलं होतं, मात्र त्यांना सुरक्षा देण्यात आली नव्हती। आज आपण पाहतोय आज सकाळी ते एका ठिकाणी प्रवचनासाठी गेले होते आणि त्याच ठिकाणी प्रवचनावरून माघारी येत असताना आळंदी देवाची या ठिकाणी हा प्रकार कुठेतरी घडलेला आहे आणि त्यांच्यावर आता शाई फेकण्यात आलेली आहेत। विकास लवांडे यांनी जो दावा केला त्यानुसार संग्राम भंडारे आणि 10 ते 15 जण त्या ठिकाणी होते। 3 गाड्यांमधून ही लोक आली होती आणि यांना माझ्या अंगावर 3 ते 4 बॉटल शाईच्या ओतल्या आणि त्यानंतर मला जीवे मारण्याचा देखील यांना प्रयत्न केला। त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होते असा देखील एक गंभीर आरोप त्यांना केलेला आहे। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि सर्वांनी या ठिकाणी यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील करतायत। सातत्यानं विकास लवांडे यांना वारकरी संप्रदायातील या
जो काही मागच्या काळात प्रकार घडतोय त्याच्यावर मांडणी करायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसतंय. यासोबतच वारकरी संप्रदायामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक मोठा घोटाळा झालेला आहे याचे देखील कागदपत्र सोशल मीडियातून त्यांना व्हायरल केले होते आणि त्यांना एक यादी जी आहे ती मोठी यादी देखील जाहीर करताना याच्यामध्ये अनेक मोठमोठ्या कीर्तनकारांची नावं घेतली होती आणि ते मनुवादी विचाराचे आहेत असा गंभीर आरोप त्यांच्यावर केला होता आणि त्यानंतरच प्रचंड प्रमाणात त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत होता. अद्यापपर्यंत तरी त्यांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली नव्हती. मात्र आजच्या घटनेनंतर आता पोलीस काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. सातत्यानं जर आपण त्यांचं सोशल मीडिया हँडल बघितलं तर सातत्यानं अशा पद्धतीनं भोंदूगिरी या प्रकार करणारे काही लोक आहेत त्यांची नावं यांना त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि भागवत धर्म विरुद्ध वारकरी धर्म अशा पद्धतीचं एक मांडणी जी आहे ती मनुवादी धर्म अशा पद्धतीची एक मांडणी जी आहे ती त्यांच्या वतीनं सातत्यानं आपल्याला होताना दिसत होती. या सगळ्या प्रकरणी आता ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहे, तर त्यांची फिर्याद घेण्यात आलेली आहे का? पोलीस प्रशासनाने या सगळ्याची कशी दखल घेतली काही कळू शकलंय का? अद्याप तरी या प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाहीये. काही वेळापूर्वी साधारणपणे 10 वाजताची ही घटना आहे आणि ते पोलीस स्टेशनला पोहोचलेत आणि या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची ते मागणी करतात. अद्याप तरी या संपूर्ण प्रकरणी काही हालचाल झाली नसल्याची माहिती मिळते.